मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात हार आणि नारळांना बंदी करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। सोबतच भाविकांना सुद्धा सहकार्य करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनानं केलेलं आहे। सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार आणि नारळ घेऊन जाता येणार नाहीत। भारत पाकिस्तान सध्या तणावाअंतर्गत जी परिस्थिती आहे या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जाते। याचाच भाग म्हणून मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरानं हा मोठा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून भाविकांना मंदिरामध्ये हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई करण्यात आली आहे। सोबतच भाविकांनी सुद्धा सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा अशाच प्रकारची सतर्कता असल्याचं पाहायला मिळते। आजपासून या ठिकाणी जे पुष्पहार आणि नारळ असतात त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। जे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्या भाविक भक्त नारळ आणि पुष्पहार जो असतो तो घेऊन जात असतात, गणपतीला अर्पण करत असतात। परंतु आजपासून यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2 दिवसापूर्वी याची जी अधिसूचना आहे ती काढण्यात आली होती मंदिर समितीच्या वतीने आणि आजपासून तो अंमलात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। जे भाविक भक्त आहेत ते फक्त या ठिकाणी पुष्पहार न नेता जास्वंदाची फुलं असतील त्याचबरोबर दुर्वा असतील त्याच घेऊन जाऊ शकतात। कारण कुठेही जी आजची परिस्थिती आहे त्यामध्ये अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी हे सगळं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। तर अनेक ठिकाणी हार सुद्धा नाही आहेत, त्याचबरोबर जे नारळ असते ते सुद्धा घेऊन जाऊ देण्यात येत नाही आहे। त्यामुळे फक्त जास्वंदाची फुलं आणि जे दुर्वा आहेत त्याच घेऊन आतमध्ये प्रवेश करण्याची जी मुभा आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे जी सतर्कता आहे ती सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।